मुंबईसह राज्यात बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत घोषणा केली। टास्क फोर्स नेमून झोपडपट्ट्या, प्रकल्पग्रस्त इमारती, संवेदनशील परिसर आणि दाट वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जाणार। बदलापूर रेल्वे स्थानकाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या विकास कामाबाबत माहिती घेतली। तसंच स्थानकावर स्वच्छतागृह बांधणं, पिण्याच्या पाण्याची सोय, फलाटांवर छत बांधकाम अशा विविध सोयींसाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी केली। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील 24,000 मुलींचं लसीकरण करण्यात आलं। गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग भविष्यात होऊ नये यासाठी मुलींना ही लस देण्यात येते। मुंबईतील 700 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी सदनिकांना मालमत्ता करात 60% करमाफी देण्याच्या ठरावाची सूचना मंजूर झाली आहे। हा प्रस्ताव आता पुढील कारवाईसाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे जाणार आहे, त्यानंतर नगरविकास खात्याकडे जाणार आहे। वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे। फेब्रुवारी महिन्यात 1000 ठिकाणी तपासणी करून 93 ठिकाणी कामं थांबवण्याचे आदेश देण्यात आले, तर 135 बांधकाम प्रकल्पांना कारण दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, नगरसेवक रोमा आळशी यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। मिठी नदीतील गाळ काढण्याची कामं रखडलेली आहेत, त्यामुळे या कामासाठी नेमलेल्या 3 कंत्राटदारांसोबत महापालिकेनं करार करण्याचा निर्णय घेतला। आता पुढील 1 वर्षात मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामासाठी महापालिकेनं निविदा काढलेली, यासाठी 30 कोटी रुपये खर्च येणार आहे। IIM मुंबईमध्ये 2024 आणि 2026 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या प्लेसमेंटमध्ये 505 पैकी 502 विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळाल्या। MBA ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि MBA सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंट या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध झाल्या। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती देण्यात आली आहे, तर माणगाव आणि इंदापूर बायपासचा अपवाद वगळता उर्वरित कामं मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी दिली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले, तसंच जड आणि अवजड वाहनांना बंदी घातली आहे। खारघरमध्ये आयोजित केलेल्या हिंदी चादर कार्यक्रमामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल केले।